मुंबई उच्च न्यायालय यांनी सहकारी गृहनिर्माण संस्थांमधील सदस्यत्व आणि मालकी हक्क याबाबत अत्यंत महत्त्वपूर्ण आणि मार्गदर्शक निर्णय दिला आहे. या निर्णयामुळे अनेक वर्षांपासून असलेले गैरसमज दूर होण्यास मदत झाली असून संयुक्त सदस्यत्व म्हणजे मालमत्तेचा मालकी हक्क नाही, हे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. सोसायटीच्या नोंदीत नाव असणे म्हणजे त्या व्यक्तीला मालकी हक्क मिळतोच असे नाही, असे न्यायालयाने ठामपणे नमूद केले. न्यायालयाने स्पष्ट केले की सदस्यत्व हे केवळ सहकारी संस्थेतील प्रशासकीय ओळख आहे, तर मालकी हक्क हा स्वतंत्र कायद्यांनुसार निश्चित होतो. त्यामुळे एखादी व्यक्ती सदस्य असली तरी ती मालक असेलच असे नाही, तसेच मालक असलेली व्यक्ती आपोआप सदस्य होईलच असेही नाही. या दोन गोष्टींचे स्वरूप वेगवेगळे असल्यामुळे त्यांची प्रक्रिया आणि अधिकार वेगळ्या चौकटीत हाताळले जातात. या निर्णयात सोसायटीच्या व्यवस्थापन समितीच्या अधिकारांबाबतही स्पष्टता देण्यात आली आहे. समितीला सदस्यत्व देण्याचा किंवा बदल करण्याचा अधिकार असला तरी कोणत्याही मालमत्तेचा मालकी हक्क हस्तांतरित करण्याचा अधिकार तिच्याकडे नसतो. विशेषतः एखाद्या सदस्याच्या निधनानंतर त्याची मालमत्ता थेट दुसऱ्याच्या नावावर करण्याचा अधिकार समितीकडे नसल्याचे न्यायालयाने अधोरेखित केले. न्यायालयाने असेही नमूद केले की मृत सदस्याच्या कुटुंबियांना किंवा नामनिर्देशित व्यक्तींना केवळ तात्पुरते सदस्यत्व दिले जाऊ शकते. पूर्ण मालकी हक्क मिळवण्यासाठी आवश्यक कायदेशीर प्रक्रिया आणि न्यायालयीन मान्यता घेणे अनिवार्य आहे. त्यामुळे नागरिकांनी मालमत्ता व्यवहार करताना केवळ सोसायटीच्या नोंदींवर अवलंबून न राहता मालकी हक्काच्या कायदेशीर कागदपत्रांची सखोल पडताळणी करणे आवश्यक असल्याचा महत्त्वाचा संदेश या निर्णयातून देण्यात आला आहे.